गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग लय स्पेशल होणार आहे आणि तो कसा तर आज आम्ही तिकोने किल्ल्यावरती ट्रॅकिंगसाठी आलेलो आहे. मग आता तुम्हाला पूर्ण या ब्लॉग मध्ये तुम्हाला तिकोने किल्ला मी दाखवणार आहे. तो व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मित्रांनो फायनली बघू शकता आपल्याला त्या किल्ल्यावर जायचं. तर मित्रांनो फायनली आपण गाड्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे आणि सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथं गाडी लावण्यासाठी एक पार्किंग भेटेल. मग आता आपल्याला इथून या पायवाटेने ट्रॅकिंग करत वरती गड चढायचा आहे. मग आता तुम्ही इथं बघू शकता सर्वात पहिल्यांदा आपल्याला संदेश दिलाय पूर्ण गडाबद्दल. मग आता या पायवाटेने आपल्याला गडावरती ट्रॅकिंग करत जायचंय. मग इथून थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला एक संदेश दिलाय की गडावरती स्वच्छता ठेवा आणि सायंकाळी 5 वाजता गड हा बंद केला जातो. मग त्याच्यामुळे सकाळी जर ट्रॅकिंगला आलं तर एकदम बेस्ट राहील. त्याच्यामुळे आम्ही सकाळीच ट्रॅकिंगसाठी आलेलो आहे. मग आता इथून पुढचा प्रवास तर आम्ही सुरू ठेवतो. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो फायनली आपण गडावरती तर चढलेलो नाहीये, पण गडावरती चढायला अजून खूप लांब आहे. आपल्याला खूप लांब वरती चढायचंय. पण इथून जो निसर्गाचा आनंद आहे, इथून जो निसर्ग दिसतो एकच नंबर. सगळीकडे डोंगर झाडे. पण तुम्ही जर इथे पावसाच्या दिवसामध्ये आला तर इथून एकदम सगळीकडे हिरवगार वातावरण दिसणार. त्याच्यामध्ये खूपच भारी वाटेल. आणि इथून तर गडावरती अजून खूप लांब चढायचंय. तुम्ही बघू शकता या अशा पायवाटेतून आपल्याला वरती चढत जायचंय. त्याच्यामुळे सगळीकडे हिरवेगार आणि अशा ह्याच्यातून खूप एकदम बेस्ट फिलिंग येते. जर तुम्ही पावसाच्या सीझन मध्ये आला तर एकदम भारी वाटेल. आणि जर इथे तुम्ही आला पावसाच्या सीझन मध्ये, कारण की इथं रिस्क वगैरे खूप असतात, कारण की कड्याला सगळीकडे दरी आहे आणि इथूनच अशा पायवाटे म्हणजे अशा खडकावरतून चालत जायचं. त्याच्यामुळे रिस्क आहे. त्याच्यामुळं त्याच्या जीवाची काळजी घेऊन तुम्ही चढू शकता. परंतु एकदम बेस्ट तुम्हाला बघण्यासारखं येतं. तर मित्रांनो फायनली आपण गडाच्या मेन दरवाजेपाशी पोहोचलेलो आहे. मग आता मस्तपैकी एक व्हिडिओ काढी त्या दरवाजेतून आतमध्ये एंट्री टाकतो. पण ह्या दरवाजेतून आपण आतमध्ये गेलो तरी आपण गडावरती पोहोचत नाही, कारण की गड खूप उंच आहे. खूप उंच आपल्याला चालत जायचंय. मग या गडातून वरती गेलं तरी आपल्याला खूप लांब अजून चालत जायचंय. पण तुम्ही बघू शकता की एवढ्या आपण गडावरतून अजून थोडं खाली आहे तरी आपल्याला निसर्ग एकच नंबर दिसतोय. मग विचार करा, जर गडावरती अजून वरती लांब गेलं तर म्हणजे निसर्ग किती भारी दिसेल. तर आपण वरती जाऊनच बघू गडावरती. सो लेट्स गो. तर मित्रांनो फायनली अर्धा गड चढून झाल्यानंतर आपल्याला एक बजरंग बलीचे मंदिर लागलेले आहे. मग आता इथे थोडी विश्रांती घेतो आणि आपल्या बजरंग बलीचं तुम्ही मंदिर बघू शकता गडावरती. अजूनही किती भारी आहे तुम्ही, कारण की इथे जर तुम्ही आला तर अजून आपल्याला वरती एक मंदिर आहे महादेवाचे, ते पण बघायला भेटणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बजरंग बलीचे मंदिर लागते. तर तुम्ही बघू शकता ते मंदिर कशा प्रकारे. मग आता आम्ही बजरंग बलीचे दर्शन घेतो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. मित्रांनो आता हे झाडावरती काय बसले तेवढं कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. म्हणजे बऱ्याच जणांना म्हणजे 100% जणांना कळलंच असेल की काय आहे. तर तुम्ही म्हणजे पूर्ण गड चढेपर्यंत तुम्हाला हे बघायला भेटणार आहे. पण आता इथे पाण्यावरतून तो भांडण चालल्यात, पण
तर तुम्ही बघा की इतिहासात म्हणजे जुन्या काळामध्ये गडावरती ज्या काही गोष्टी केल्या जात होत्या, त्या पूर्ण म्हणजे जशाच्या जशा गडावरती आहेत तुम्ही बघू शकता की चुन्याचा घाणा. म्हणजे हे गडावरती जे जुन्या काळामध्ये कशासाठी वापरलं जात असेल, ते अजून ह्या गडावरती जसंच्या तसं आहे. तुम्ही बघू शकता. काय गडावरती पोहोचलेलो आहे. पण मी तुम्हाला म्हणलं होतं, की आपल्याला अजून महादेवाचे मंदिर लागते. मग आता आपण मंदिरापाशी पोहोचलेलो आहे. मग मंदिरात जाऊन दर्शन घेतो आणि फायनली आपण गडावरती पोहोचलेलो आहे वरती. म्हणजे एवढा मोठा प्रवास करून, एवढा उंच गड चढून आपण फायनली गडावरती पोहोचलेलो आहे. पण गडावरती आल्यावर एकच नंबर फिलिंग येते. सगळीकडे थंडगार हवा आणि त्याच्यातून एकच नंबर एवढ्या उंचवरून निसर्ग एकच नंबर वाटतो. तुम्ही बघू शकता इकडं म्हणजे तिकडे सगळीकडे पाणी वगैरे आणि इकडे सगळीकडे डोंगर, झाडे वगैरे म्हणजे एकदम बेस्ट व्ह्यू भेटतोय. तुम्हाला म्हणलं होतं जर पावसाळ्यात आला तर ह्याच्यापेक्षा अजून भारी व्ह्यू तुम्हाला बघायला भेटेल. मग आता ब्लॉगला मी इथेच एंड करतो. तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक सो मच.